या संघाला. दोन सलामी बॅटर संगनायक अतुल आणि त्याच्या बरोबरीने पाहू शकाल राहिल अन्सारी. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल योगेश पाटील योगी, किंवा दुसरा गोलंदाज याच्यावर चर्चा केली जाते. फैजान मेमन याच्या आतमध्ये कॅप सुपूत करतो योगेश आणि पहिल्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल योगेश यांना. बघा अकलोली संघ हा सुद्धा एक मातब्बर संघ, एक चांगला बिग बॅटल होईल. मागील सामना खूप चांगला राहिला. अकबर आणि अतुलचा षटकार खूप महत्त्वपूर्ण राहिला इनिंग्स मध्ये. राहिल अन्सारी यावेळी स्ट्राईकवर या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा त्याच्या नाव राहिले 45 धावा त्यांनी मागील सामने बनवले होते. योगी आलाय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. दोन खेळाडू 30 या सर्कलचे बाहेर लेग डीप अडीच मिड ऑफ एक खेळाडू आणि डीप कॉर्नरला एक खेळाडू सजवले राहील साठी. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड अप्रतिम डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. हा आला दर्जेदार एफडीसी कडूस षटकार 6 धावा. सामन्यामध्ये थोडासा नाराज राहिला होता राहिल अन्सारी स्वतः वगैरे तिची बॅट बोलली नव्हती. लवकर तो बाद झाला. पण या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकारने सुरुवात केली आहे. पहिला चेंडू स्वागत केलं योगेश पाटील यांचा षटकारने राहिल अन्सारीच्या बॅट मधून 6 धावा. यावेळी झाली कॅप्टन उडवलाय डीप कॉर्नरच्या वरतून टावरिंग षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. पहिल्याच स्ट्रायकर गोलंदाजावर हल्ला बोल केलाय. राहिल अन्सारीच्या बॅट मध्ये 2 मोठे फटके. डीप कॉर्नरला 2 मोठे फटके सजवले. 2 चेंडू 12 धावा. नाणेफेकीचे गोल जिंकलं. प्रथमतः स्वीकार केलं फलंदाजी का स्वीकारली संघनायकने तेज दर्शवलंय राहिल अन्सारीने. अप्रतिम बॅटिंग सुरेख सुरुवात झाली. 2 चेंडूवर 12 धावा. डीप लॉंग ऑन खेळून आणलं गेलं. पाहू शकाल थोडासा बदल केला क्षेत्रक्षणामध्ये. यावेळेस अजून एक तिसरा तडाखा. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात लांबचा षटकार बाहुबली ऑफ कमान राईटच्या बॅट मधून 6 धावा. फटके
फिटनेस जर असेल तर तुम्ही डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघावर चांगल्या प्रकारचं हबी होऊ शकता, क्रिकेट चांगलं खेळू शकता आणि त्यामुळेच 40+ हे जेव्हा टायटल पाहायला मिळतं ना त्यावेळेला एक टॅग लाईन पाहायला मिळते, एक धाव आरोग्यासाठी. योगेश पाटील, योगी आणि जय पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मनीष. फुल टॉस बॉल ऑन साइडला, चेंडू क्लिअर होईल का? यस डेफिनेटली. व्हॉट अ शॉट, टिट फॉर टॅट. आले तर योगेशजी चौधरी काका यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. ही ऊर्जा दिले. यावेळेला खूप वेगवान चेंडू होता, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल. एका साईडला अनुभवी दर्जा पाहायला मिळतोय तर एका साईडला नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूंचा संघ आपण पाहू शकतायत. अर्षद मेमन फॉर होंडो टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. पॉडकास्ट आपण पाहिले असेल. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुट पंच केला जातोय जयच्या बॅट मधून. अतिशय चांगला फटका, बॉल थांबलाय आणि इथून 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रन साठी पलटले होते परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड. सुरुवात चांगली झाली. जय काय प्रभावित केले, जयने इम्प्रोव्हायझेशन केले. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेले. 3 बॉलचा खेळ झाला. विजयासाठी 43 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात तर चांगली होणं साहजिकच आहे. ती सुरुवात पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका, आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर, वेग घेतलाय बॉलने आणि वेग घेत असताना बॉल बाउंड्री लाईनचा चौकार. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. जयच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचते 13. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. मनीष याच्या हातखंडामधून 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 13. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या जीसीसी अकलोली या टीमला. 30 फुल टॉस बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणी नाहीये आणि सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक पाहिले होते, डीप मध्ये आहेत. मिड विकेटला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि सरळ चेंडूला फेकून दिले. जयच्या बॅट मधून एक आक्रमकतेचा स्ट्रोक, षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 19. प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या 24. इथे 5 धावेने पाठीमागे आहेत, हरकत नाही. परंतु आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 24 रन. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही फलंदाज खेळत असताना पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघ जरी या वेळेला अप्रतिम नामवंत असला तरी सुद्धा आमच्यामध्ये ती क्षमता आहे. एक संघ वसई तालुक्यातील तर एक संघ भिवंडी तालुक्यातील, एक संघ ठाणे जिल्ह्यातील तर एक संघ पालघर जिल्ह्यातील. प्युअर क्रिकेट, क्वालिटी ऑफ क्रिकेट. कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. परफेक्शन. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. अतुल ठाकरे यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता आहे. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले. यावेळेला ऑन साइडला कडक शॉट, परंतु फिल्डरला निवडलंय. कोणती मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच.
जजमेंट चांगलं होतं आणि हातांची ओंजळ आणि त्याचप्रमाणे कंट्रोल खूप नियंत्रण चांगलं होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. जयने खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला आणि पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळते. पहिली सफलता अतुल ठाकरेच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. अतुल ठाकरे हाच तो खेळाडू गेल्या वर्षामध्ये ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कामन या ठिकाणी सेंचुरी मारली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. आतमध्ये येणारा चेंडू थोडासा वेगवान होता. शरीराचा वेध घेतला अतुल ठाकरेने. या सामन्यामध्ये पकड मजबूत केले. पहिल्या षटकात जरी आपल्या पार्टनरला 19 धावा आल्या मनीषला, परंतु या षटकामध्ये मी मात्र नक्कीच भरपाई भरून काढेन हेच दर्शवत असताना अतुल ठाकरेला आपण पाहतायत. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. अप्रतिम खूप चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप महत्वाची असते आणि हेच या वेळेला दर्शवून दिले गेले. 20 धावा झाले. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी यतीन हतबल निराश हताश होत असताना पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 5. कदाचित लेफ्ट हँड बॅटर असता तर ऍडव्हान्टेज कदाचित थोडाफार मिळू शकला असता. यावेळेला ऑन साइडला खेळले गेलाय. सिंगल तर मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत फार वेगाने. अमित कामणकर फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर राहिल अन्सारी बॅकअप साठी येत आहेत. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 22 आणि विजयासाठी आता 21 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 21. स्ट्राईक एंडकडे योगेश पाटील आहे. तोपर्यंत पूर्णपणे आशा पल्लवित आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल. स्वतः राहिल अन्सारी अनुभवी एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो पुढे येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज राहिल अन्सारी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. सहा बॉल 21 रन. पोटेन्शियल आहे. कॅलिबर आहे योगीकडे. परंतु राहिल अन्सारी या अगोदर स्ट्रॅटर्जी चेंज केली होती. कारण राहिलला माहिती आहे इथे मला थोडाफार का होईना परंतु अनुभव आहे आणि जर एखाद्या नवख्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं तर त्याचा पुरेपूर फायदा योगेश पाटील घेऊ शकतील. त्यामुळे राहिल अन्सारीने स्वतःहून चेंडू हातामध्ये घेतलाय आणि पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. तेवढाच सुंदर वेगे बरोबर अचूक टप्पा खूप मायने राखतो. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, नियंत्रण, भेदक मारा, लयबद्धता, एकाग्रता या गोष्टी फार महत्वाच्या असतात. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. यावेळेला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप मिड विकेटला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. थँक्यू व्हेरी मच फैजान मेमन, मोजम पटेल या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मी धन्यवाद व्यक्त करेन. अक्षय पांडव यांचं धन्यवाद व्यक्त करेन. 2 दिवस या स्पर्धेला आपण जरूर समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. FDC कुडुसकरांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. बॅटची एज टेकन. फलंदाज बाद. अकबर शेखच्या हाताला चेंडू विसावला गेलाय आणि हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय मामा भांजे. शेवटचे 2 बॉल आहेत. लेफ्ट हँड बॅटरला मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले.
राहिल अन्सारी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. चांगली गोलंदाजी, अंडरस्टँडिंग बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. गेल्या मॅच मध्ये अकबर शेखचा सुद्धा सिंहाचा वाटा पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळले गेले. डिपमध्ये बॉल येत असताना इथून मात्र आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. आता शेवटचा बॉल आहे. सगळ्याची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. विजयासाठी अजून सुद्धा जवळजवळ 16 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथून क्वालिफाय होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मामा भांजे कामन संघ. कॉंग्रॅच्युलेशन अकबर शेख, अमित कामनकर, राहिल अन्सारी, अतुल ठाकरे, शुभम, अमान, त्यानंतर सगळे खेळाडू ज्यांनी खूप चांगलं यावेळेला अप्रतिम चांगला खेळ केला. हार्ड लक. योगेश पाटील, योगी, यतीन पाटील अँड ऑल टीम आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या हंगामासाठी आपल्याला लक्ष शुभेच्छा. आजचा दिवस